शासन स्तरावर बालविवाह रोखण्याकरता व्यापक प्रयत्न सुरू असले तरी समाजातील बालविवाहाचं प्रमाण कमी झालेलं नाहीये। अगदी मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात बालविवाह प्रकरणी 12 गुन्ह्यांची नोंद आहे आणि हे अतिशय धक्कादायकच आहे। रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी आणि कातकरी समाजात अल्पवयीन मुलांची लग्न लावण्याचं प्रमाण अधिक आहे। सामाजिक मागासलेपण, शिक्षणाचा अभाव, कामानिमित्ताने होणारे स्थलांतरण, त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा प्रश्नही यामागची प्रमुख कारणं असल्याची माहिती संबंधित विभागाकडून दिली जाते आहे। रायगड जिल्ह्यामध्ये बालविवाह हे जास्त करून आदिवासी आणि कातकरी समाजात झालेले दिसून आलेले आहेत। यामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती, शिक्षणाचा अभाव, स्थलांतरण आणि त्यांचे पूर्वपार चालत आलेल्या रूढी परंपरा याच्यामुळे आपल्याकडे बालविवाह जास्त म्हणजे आदिवासी समाजात झालेला दिसून येतो। रायगड जिल्ह्यात महिला कल्याण आणि बाल विकास विभागाच्या वतीने बालविवाह रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा राबवल्या जात आहेत। मात्र तरीही काही भागात घडणारे प्रकार चिंता वाढवणारे आहेत। यापूर्वी माहिती मिळताच विवाह होण्यापूर्वी 15 बालविवाह रोखण्यात या विभागाला यश आलंय। साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षांमध्ये आपण एकूण 15 बालविवाह विवाह होण्यापूर्वी थांबवलेले आहेत। चाइल्ड हेल्पलाईन मधून वेगवेगळ्या यंत्रणांकडूनही देखील माहिती मिळालेली आहे। माहिती मिळाल्यानंतर आपल्या या कार्यालयातले अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष बालिका आणि तिथल्या कुटुंबियांशी संपर्क साधून बालविवाह करणार नाही यासाठी त्यांचे समुपदेशन करतात। मला असं वाटतं आपण एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण सगळ्यांनी या प्रश्नाकडे बघण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करूया। आपल्या जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीची विवाह होतात, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होत असतील, तर ते टाळले गेले पाहिजेत याच्या संधी असण्याचं ते कारण। मुंबई महानगर प्राधिकरणाचा भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात बालविवाहाच्या प्रतिबंधक अधिनियम 2006 च्या अंतर्गत 12 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। अल्पवयीन मुलींना गर्भधारणा झाल्यानं रुग्णालयामध्ये दाखल करण्याचं प्रमाणही लक्षणीय असल्याचं समोर येतं आहे। त्यामुळे या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।